कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. आता महापौर पदाची सुरत झाल्यानंतर जवळपास निश्चित झाले की शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता. आपल्यासोबत मनसे नेते राजू पाटील आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की शिवसेनेला पाठिंबा देण्यामागच्या नक्की कारण काय आहे? पहिली गोष्ट, आम्ही एक आघाडी स्थापन केलेली आहे. त्याच्यात आम्ही 3 गट सामील आहोत. शिवसेना, शिंदे गट, अजितदादांची राष्ट्रवादी आणि आम्ही, आणि असं मिळून आम्ही एक गट स्थापन केलेला आहे. आणि तो मिळून पुढे सत्ता स्थापन करेल किंवा जे काही निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही आहोत. थेट आम्ही शिवसेनेला सामील झालो हा एक गैरसमज काही लोकांचा झाला असेल, तर तो तसं नाही आहे प्रकार. आम्ही एका गटात सोबत चाललेलो आहे. आणि तसंच जी काय परिस्थिती उद्भवली होती निवडणूक काळात, तर आमचे नाईलाज झाला की काही गोष्टी करून घेण्यासाठी, समजा आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर एक गट स्थापन पुढे जायला लागेल, आणि त्या अनुषंगाने घेतलेला हा निर्णय आहे. शिवसेना शिंदे गटाच्या जे वर टीका असो किंवा कोणत्याही विषयावर त्यांच्या विरोधात मनसेची भूमिका होती. मात्र मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि भाजपला बाजूला करण्यासाठी हा मनसेने पाठिंबा दिला असल्याची चर्चा आहे. नाही, जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो तेव्हा अर्थातच हे 2 पक्ष आमच्या विरोधात होते. आम्ही त्यांच्या विरोधात लढलो आणि निवडून पण आलो. आणि त्या अनुषंगाने ते आरोप प्रत्यारोप झाले होते. परंतु या काही गोष्टी ज्या घडल्या निवडणूक काळात, त्या अत्यंत माझ्यासाठी वैयक्तिक पण त्रासदायक होत्या आणि पक्षाला खूप हानिकारक होत्या. कुठेतरी पक्षाचं अस्तित्व इथे व्यवस्थित टिकलं पाहिजे. माझे जे नगरसेवक निवडून आले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यामार्फत लोकांची कामं व्हायला पाहिजेत. ते माझ्या पक्षात इंटॅक्ट राहिले पाहिजेत. हा सर्वात मोठा विषय होता आणि त्या अनुषंगाने मी हा घेतलेला निर्णय आहे. मनसेचे निवडून आले 5 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटामधून आले आहे आणि त्यांना रसद देखील शिंदे साहेबांनी पुरवली आहे अशी चर्चा आहे. आणि त्यामुळे मनसेसमोर नामुष्की होती. त्यामुळे मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला अशी एक चर्चा आहे. कोण चर्चा कोण करतोय अशी? कुठला पक्ष करतोय का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, कोण चर्चा करतोय? जर भाजप अशी चर्चा करत असेल आणि असे रुमर पाठवत असेल, तर दुसऱ्या पक्षातनं कोण आले हे भाजपला बोलायचा अधिकारच नाही आहे. मुळात भाजपच्या 50मध्ये त्यांच्या पक्षातले किती ते त्यांनी बघायला पाहिजे. जेव्हा युती आघाडी होत असताना असे पक्ष तुटतात तेव्हा काही कार्यकर्त्यांना नाराजी होते. अशा वेळेस सगळेच पक्ष त्याच्यातले चांगले कार्यकर्ते शोधून त्यांना उमेदवारी देऊन आपला पक्ष कसा वाढेल आणि ते निवडून येऊन चांगलं काम कसं करतील हे शोधत असतात. त्याप्रकारे आम्ही समजा आमचे संदेश पाटील आहेत, चांगला कार्यकर्ते, 9,000 मताच्या मताधिक्याने तो निवडून आला. तो असंच नाही आला ना, काहीतरी त्याने कार्य केलं असेल, काहीतरी त्याचं तिथे कर्तृत्व असेल म्हणून तो निवडून आलेला आहे. अशी लोकं निवडून आम्ही निवडताना पक्षासाठी तो कुठल्या पक्षातनं आला त्यापेक्षा तो व्यक्ती कसा आहे असं बघूनच आम्ही त्याला हे केलेलं आहे. आणि या घटना सगळ्यात होत असतात. ही एकदम छोटी गोष्ट एवढी मोठी करून सांगायची काय आवश्यकता नाही आहे. संजय राऊत प्रचंड नाराज आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राज साहेबांना ही जी पाठिंबा मनसेने कल्याण डोंबिवली दिला आहे ते त्यांना पटलेला नाही आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत सारख्या बोलत आहेत. नाही, मी त्यांना कधीच काय बोललो नाही की म्हणजे त्या पक्षाबद्दल की त्यांनी या आघाडीत सामील होऊ नये. कारण ते कणकवलीला झाले ना, शिंदे गट, UBT हे दोघे एक झाले, चाकणला झाले. मग तेव्हा आम्ही नाराज झालो का? त्यांनी काय केलं ते चालते, आम्ही काय केलं तर चालत नाही असं नाही होत. आमचा पक्ष कसा वाढवायला पाहिजे, कसा टिकायला पाहिजे याची सर्वस्व जबाबदारी आमची असते. आम्ही ते केलं आणि त्याच्यात मला काही वावगं वाटत नाही. आणि मला त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करायला पाहिजे. 2 त्यांचे जे नगरसेवक फुटून गेले त्यानंतर मी उचललेलं आहे पाऊल आहे. त्यानंतर मी सावध झालो की माझ्या नगरसेवकांना धोका होऊ शकतो. ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण इथे KDMCत चालू होतं त्याचा फटका पुन्हा एकदा मला पडेल, माझ्या पक्षाला पडेल आणि कुठेतरी पक्षाचं काम पुढे चालणं मुश्किल होईल. परत लोकांना ह्याच गोष्टीला सामोरं जायला लागेल. मी काय माझे नगरसेवक विकले नाही आहेत ना. माझ्या पक्षाचा निर्णय घ्यायला मला माझ्या पक्षाने काही अधिकार दिलेले आहेत, त्याला मी बांधिले. निवडणुकीदरम्यान जे भाजपने तुम्हाला जो धक्का दिला आणि म्हणजे एका प्रकारे मोठा धक्का तुम्हाला होता, तर त्याचा वचपा काढण्यासाठी तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याची देखील बोललं जात आहे. त्यात किती नाही, राजकारणात बघा संधी प्रत्येकाला मिळत असते. कोणी दोस्तीच्या मैत्रीच्या नावाखाली मित्र बोलून
माझा शहर अध्यक्ष फोडला, माझी महिला शहर अध्यक्ष फोडली, माझी जिल्हाध्यक्ष फोडला, माझा विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष फोडला. आणि असं करत असताना एकच पक्ष सातत्याने माझा पक्ष कमी करायचा जर प्रयत्न करत असेल तर या गोष्टी न समजणे एवढा राजकीय बालबुद्धीचा मी नाही आहे ना. एवढी कमी बालबुद्धी मला नाही आहे. मलाही राजकारण कळतं काय चाललं आहे. तर तो वचपा वगैरे नाही आहे. कुठेतरी सावध झालेला होता मी की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, या न्यायाने मी पुढे गेलेलो आहे. आता सत्तेत तुम्ही सहभागी झाले आहेत, तर तुमची नक्की मागणी काय असेल? काही अट ठेवली आहे शिवसेनेत? सध्या काही मागणी वगैरे आम्ही घेऊन गेलो नव्हतो. सत्तेत आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही आहे. आम्ही सत्तेत सहभागी व्हायलाच गेलेलो आहोत. आजच आरक्षण पडलेलं आहे, एस टीचं आरक्षण पडलेलं आहे. मला वाटतं भाजपकडे पण एस टीचा उमेदवार नाही आहे. त्यामुळे दाट शक्यता आहे की जर व्यवस्थित हे झालं तर हे महापौरची निवडणूक बिनविरोध होईल. जी तोडफोड चालू होणार होती ती होणार नाही, हे पण एक समाधान आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी आता येत्या 4-5 दिवसात आम्ही एकत्र बसून ठरवणार आहोत. माझ्या पक्ष नेतृत्वाला पण ही सगळी माहिती देऊन की मध्ये आपल्याला काय काय हे करायचं ते सगळं ब्रीफ त्यांना करून ते जसं सांगतील तसं मी करणार आहे. राजसाहेबांची संमती नव्हती, जे वारंवार संजय राऊत बोलत आहेत, त्यामध्ये किती तथ्य आहे? नाही, प्रश्नच नाही. माननीय राजसाहेबांनी जेव्हा मला इथे अधिकार दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही तुमच्या लेवलला बघा. मी काय प्रत्येकाला तिकीट देताना माननीय राजसाहेबांना विचारायची त्यांनी मला म्हणजे असं कधी आवश्यकताच भासली नव्हती. त्यांनी ती वेळच माझ्यावर येऊ दिली नाही. तेवढे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय निर्णय घ्यायचे, काय नाही घ्यायचे, यासाठी आम्हाला इथे जबाबदारी दिलेली आहे. माननीय राजसाहेबांना 100% ही गोष्ट माहीत नव्हती की आम्ही यांच्याबरोबर जाणार का काय जाणार. आम्ही एक गट स्थापन केला, त्याच्यात गेलो. परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या परिस्थितीत काही गोष्टीचा निर्णय घेणं आम्हाला भाग पडलं आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतलेला निर्णय आहे. राज ठाकरेसोबत या विषयी तुमचं बोलणं झालं आहे? हो, मान्य राजसाहेबांनंतर सगळी माहिती दिली मी. अशी अशी परिस्थिती, आपले नगरसेवक फुटले असते, म्हणजे फोडले असते यांनी दबावाने किंवा जी पद्धतची डोंबिवलीत चालली त्या याच्याने. आणि त्यामुळे काय परिस्थिती अशी उद्भवली की आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठल्या पक्षाला हात न घालता तुम्हाला काय योग्य जर तुझ्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं आपल्या मत जाणून घे आणि त्याप्रमाणे निर्णय घे, असं पहिल्या दिवशीच त्यांनी मला सांगितलेलं. रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांच्यासोबत काही बोलणं झालं तुमच्या? म्हणजे शिवसेना आणि मनसेची युती झाली आणि भाजप देखील सोबत आहे, या संदर्भात काय तुमचं बोलणं झालं आहे? नाही, आम्ही भाजपसोबत नाही आहोत सध्या, किंवा तसं बोलणंही झालेलं नाही. आम्ही ही एक आघाडी स्थापन करून त्या आघाडीत आहोत. परंतु ऑबियस भाजप आणि शिवसेना शिंदे यांची युती झालेली होती. त्यांच्या 103 का 5 सीट आलेल्या आहेत त्या, आणि त्याच्यात ते जर एकत्र येणार असतील तर आम्ही ह्या आघाडीबरोबर त्यांच्यासोबत असू. हे होते मनसेचे राजू पाटील. त्यांनी शिवसेनाला पाठिंबा का दिला यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामॅन दीपक मोरेसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण.